साहित्य प्रतिभेचा महामेरू अण्णाभाऊ साठे. जग बदल घालून घाव सांगून गेलेत आम्हास भीमराव. आपल्या विचारांमधून आणि अमूल्य कार्यातून लोककलेस उच्च प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे. समाजातील वंचितांच्या हक्कासाठी लढणारे लोकनायक आणि क्रांतिकारी वादळ अशी ज्यांची ख्याती आहे ते अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. मातंग जातीत जन्माला आलेले अण्णाभाऊ यांचा जन्म 1 ऑगस्ट रोजी सांगलीतील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव सिद्धोजी साठे तर आईचे नाव वालुबाई होते. अण्णाभाऊ साठे यांना आर्थिक परिस्थितीमुळे आणि समाजव्यवसायामुळे त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. ते फक्त 1.5 दिवस शाळेत गेले तरी देखील त्यांना अक्षराची ओळख होती. फकीरा 1959, 1995, वारणेचा वाघ 1968, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ 1963, वैजंता ह्यांसारख्या कादंब्यांचा समावेश होतो. त्यांच्या फकीरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. त्यांचे साहित्य बंड, क्रांती आणि विद्रोहाची धगधगती विचारशलाका आहे. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे अशी विज्ञानवादी भूमिका त्यांनी प्रखरपणे मांडली. या समाजाने या महान साहित्यिकांची नेहमीच उपेक्षा केली आहे. अण्णाभाऊंचे विचार आजही आपल्याला प्रेरणादायी ठरतात. ते म्हणत, आपणा सर्वांची जात ही एक वास्तविक बाब आहे आणि आपण ज्या गरिबीत जगतो ती एक कृत्रिम बाब आहे. गरिबी आपण पैसे कमवून एकटेच नष्ट करू शकतो, पण जात नष्ट करायला आपण सगळ्यांनी मिळून पुढाकार घेणे गरजेचे आहे. अनिष्ट रूढी परंपरेचे पालन करून मनुष्यास हीनतेची वागणूक देणे हा धर्म नव्हे तर एक सामाजिक कीड आहे, असे ते म्हणत. कादंबरी, कथा व्यतिरिक्त पोवाडा, लावणी अशा विविध साहित्य प्रकारात त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांची साहित्यकृती अजरामर ठरली आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. अण्णाभाऊंनी 1644 ला लाल बावटा पथक स्थापन केले. माझी मैना गावाकड राहिली, माझ्या जीवाची होतिया काहिली, ही त्यांची गाजलेली लावणी लोकांना प्रचंड आवडली. 2 शब्दांतच समोरच्या व्यक्तीला जिंकून घेण्याची ताकद अण्णाभाऊ साठे यांच्या शब्दांत आहे. अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशियापर्यंत पोवाड्यातून सांगितले. पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्राध्यक्षाकडून त्यांचा सन्मान देखील झाला होता. अशा या महान साहित्य प्रतिभेच्या महामेरूला सरकारने भारतरत्न घोषित करावे आणि ज्ञानपीठ पुरस्कारही द्यावा. जयंतीनिमित्त अण्णाभाऊंच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.